शेगाव तालुक्यातील नखगळती प्रकरण समोर आल्यानंतर आता पुन्हा एकदा पुणे येथील आरोग्य विभागाच्या डॉक्टर बबिता कमलापूरकर ह्या सहसंचालक मॅडम या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी त्यांच्यासोबत स्थानिक आरोग्य विभागाचं पथकसुद्धा दाखल झालेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी सहसंचालक आरोग्य विभागाच्या डॉक्टर बबिता कमलापूरकर या ठिकाणी येऊन रुग्णांशी चर्चा करतात, त्यांची माहिती घेतात, घरोघरी जाऊन ते घरातील जे सदस्य काय खात आहेत, काय पितात, अशा पद्धतीची चौकशी जी आहे ती ज्या ठिकाणी रुग्ण आढळले त्यांच्यासोबत चर्चा करतात। महिलांची सुद्धा या ठिकाणी ते चर्चा करतात, ज्यांची या पूर्वीसुद्धा केस गळती झाली होती त्यांना सुद्धा या ठिकाणी नखगळतीचा या ठिकाणी सामना करावा लागतो। आतापर्यंत जवळपास 300 बाधित रुग्ण हे केस गळतीचे आढळलेले आहेत। तर नखगळती सुरू झाल्यापासून म्हणजे गेल्या 15 दिवसापासून या गावामध्ये नखगळती सुरू झालेली आहे। जवळपास 56 रुग्ण जे आहेत ते या ठिकाणी नखगळतीचे आढळले आहेत आणि यामुळे सध्या आरोग्य विभाग खडबडून जागा झालेला आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या 3 महिन्यापूर्वी या ठिकाणी केस गळतीचं प्रकरण समोर आलं होतं आणि त्यानंतर आरोग्य विभागाची ICMR टीम आहे ती या ठिकाणी दाखल झाली होती। त्याचा अद्यापही रिपोर्ट येणं बाकी आहे। मात्र नागरिकांमध्ये सध्या नखगळती होत असल्यामुळे भीती जी आहे ती सध्या वाढलेली आहे। यापूर्वी जी ICMRचा रिपोर्ट अद्याप आला नाही त्याची सुद्धा भीती या ठिकाणी कायम आहे आणि आता नखगळती होत असल्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झाले आणि आता आरोग्य विभागाच्या ज्या जॉईंट डायरेक्टर आहेत डॉक्टर बबिता कमलापूरकर या सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। त्यांनी या ठिकाणी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केलेली आहे, रुग्णांसोबत बातचीत केलेली आहे आणि एकंदरीत पाहिलं तर हा जो अहवाल जो आहे तो महाराष्ट्र शासनाला त्या सादर करणार आहेत आणि याचा जो नेमकं कारण काय आहे नखगळतीचं ते सुद्धा या ठिकाणी समोर येणार आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, शेगाव।